ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पालघर नगर परिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजप, सेना आणि महाविकास आघाडी ह्या स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत आणि आता सध्या माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे आहेत। कुंदनजी, या ठिकाणी आपण आपलं स्वतःचं नगराध्यक्षपद आणि नगरसेवक स्वतंत्र उमेदवार दिलेले आहेत। भाजप, महाविकास आघाडी आणि आपण सर्व वेगवेगळे लढत आहेत। कशा पद्धतीची ही लढत असेल? ही लढत ही एका विकासाच्या विरोधामध्ये असंतुष्ट आत्म्यांनी बनवलेली लढत आहे। एकीकडे शिवसेनेचे उत्तम घरत हे गेल्या अनेक दशकांपासून पालघरची सेवा करतायत। शिवसैनिक म्हणून त्यांची कामगिरी आणि या जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी उमटवला ठसा हा पूर्ण पालघरकरांना माहिती आहे। आपण बघितलं तर शिवसेनेवर पालघरच्या जनतेने आतापर्यंत प्रचंड प्रेम केलेलं आहे। त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये धनुष्य हेच त्यांचं ब्रीदवाक्य आहे। आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पालघरच्या जनतेने शिवसेनेला भरभरून सहकार्य केलं आहे आणि उमेदवारीबद्दल तुम्ही बघाल तर उमेदवारी आम्ही अशा व्यक्तीला दिलेली आहे की त्याला नगर प्रशासनाची संपूर्ण जाणीव आहे। गेल्या 3 वर्षांमध्ये विशेषतः जेव्हापासून आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री सुद्धा होते, जवळपास 200 कोटीच्या वर निधी या पालघरच्या प्रत्येक प्रभागामध्ये विकासाभिमुख करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याचं आपण फळ बघतोय की आज पालघरचा चेहरामारा बदलतोय। जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे या बाबतीमध्ये निधी देताना शिंदे साहेबांनी कुठेही हात आखडता घेतलेला नाही आणि ह्याचं श्रेय थोडंफार उत्तम घरत यांना सुद्धा आहे, कारण तो निधी आणण्यामागे त्यांचाही उपनगराध्यक्ष म्हणून खूप मोठा वाटा होता आणि आता तर ते नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत। त्यामुळे आपण जर आपल्याला कॉम्पिटिशन करायचं नाही, आपण जर तुलनात्मक दृष्ट्या जर बघितलं तर अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा, लोकांशी नाळ जोडून असणारा उत्तम उमेदवार म्हणजे उत्तम घरत शिवसेनेने दिला आहे। त्यामुळे आम्हाला पालघरच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे। पण इतके दिवस तुम्ही सोबत असणारे 2 पक्ष भाजप आणि सेना आता याच ठिकाणी स्वतंत्र लढतायत। राज्यात युतीचं सरकार आहे, विकास कामाचे जे मुद्दे तुम्ही घेऊन जाणार आहेत ते दोघांचेही सेम असणार आहेत। अशा वेळी जनतेमधला संभ्रम कसा दूर करा? बघा, पालघरची जनता ही पूर्ण जाणून आहे की पालघरची नाळ ही शिवसेनेची वर्षानुवर्ष जोडली आहे। शिंदे साहेब ज्या खात्याचं हे नगर विकास आहे, नगर परिषद प्रशासन, त्याच खात्याचे प्रमुख म्हणून शिंदे साहेब तेव्हाही मुख्यमंत्री म्हणून काम बघत होते आणि आता सुद्धा तेच काम बघत आहेत। मग अशा वेळेला निधी कोणी दिला ह्याची जर आपण मांडणी केली 2-2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना, तर मला वाटतं की राज्यामध्ये कुठल्याही नगर परिषदेला जेवढा निधी मिळाला नसेल तेवढा निधी या पालघरला मिळालेला आहे। आणि लोकांना काय हवं असतं की कामं झाली पाहिजेत, नेतृत्व असं असलं पाहिजे की जे लोकांना उपलब्ध होऊ शकेल, लोकांची कामं करू शकेल आणि उत्तम घर त्यांच्या बाबतीमध्ये ते अजातशत्रू आहेत। ते एक उत्तम प्रशासक या तुमच्या दोघांच्या वेगवेगळ्या लढण्याचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला होईल असं शक्यच नाही। आता बघा, तुम्ही जर बघितलं तर आमच्याच असलेले लोक आज भाजपाने घेतलेत। भाजपाने स्वतःचं कर्तृत्व त्यांच्या कृतीतून कधी दाखवलंय का? गेल्या वेळेस सुद्धा आपण महायुतीमध्ये आम्ही त्यांना स्थान दिलं म्हणून त्यांची एंट्री झाली, नाहीतर पालघरच्या जनतेने कधीच भाजपाला स्वीकारला नाही। वस्तुस्थिती नाकारता येत नाही। जे काही भाजपाचे उमेदवार गेल्या वेळेस जिंकून आले ते शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्यामुळे, त्यामुळे त्यांना सुद्धा भास झाला असेल की काहीतरी आम्ही भाजपा लढू शकतो। त्यांना 3 तारखेला समजेल की पालघरची जनतेच्या हृदयातून धनुष्य कधीही जाऊ शकत नाही। ते वाट बघतायत त्या दिवसाची की या पालघर नगर परिषदेवर आज तागे जेवढं मताधिक्य मिळालेलं नाही तेवढं मताधिक्य उत्तम घर त्यांना मिळेल आणि आमचे 30च्या 30 नगरसेवक निवडून येतील हा आमचा ठाम विश्वास आहे। निश्चितच या येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भगवा जो आहे या नगरपालिकेवरती फडकेला असा विश्वास सुद्धा या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।